नमस्कार. हे जे काही ज्ञानेश्वर महाराज आहे, आता नावाला कलंक आहे खरंच ना. ज्ञानेश्वर महाराज एवढे काही मोठे संत झाले आणि आज आपण सगळे त्यांची पूजा अर्चा, आपण आपले देव आहे ज्ञानेश्वर महाराज. तेच ज्ञानेश्वरच्या नावावरनं एक ज्ञानेश म्हणून जो काही चुनाव आयुक्त आहे, म्हणजे जो काही इलेक्शन कमिशनचा आयुक्त आहे, त्या आयुक्ताने कमिशनर आहे, ओके, इलेक्शन कमिशनर चीफ बघा. आता ह्या चीफने जे काही गोल गोल उत्तरं देणं सुरू केलं आहे, त्या गोल गोल उत्तरांवरच आपण आज बोलणार आहोत. जी राहुल गांधी यांनी एव्हिडन्स दिले, त्या एव्हिडन्ससाठी आता जे काही सबमिट केले, जी काही वोट चोरी झाली आहे, आता एका घरामध्ये 50-50 लोक ठोसून बसले जात आहेत. आता एक मुस्लिम मनुष्याच्या नावावर त्याच्या घरामध्ये जवळपास 40 ते 50 हिंदू लोकांची नावं सापडली. आता ह्याच्यावर ज्यावेळेस इलेक्शन कमिशनकडे उत्तर मागण्यात येते, इलेक्शन कमिशन ज्यावेळेस व्हिडिओ फुटेज मागितलं, बघा व्हिडिओ फुटेज मागितलं, ते व्हिडिओ फुटेजसुद्धा द्यायला ते तयार नाही आहेत. म्हणतात की आमच्या आई बहिणींचे व्हिडिओ आम्ही कसे देणार. बरोबर आहे त्यांचं, कारण की आई बहिणी तिथे थिएटरमध्ये गेल्या होत्या, पिक्चर बघायला गेले होते, असं त्यांचं म्हणणं आहे का. म्हणूनच ते कदाचित त्यांची लाज राखण्यासाठी, त्यांची इज्जत जायला नाही पाहिजे, इज्जत अब्रू जायला नाही पाहिजे, म्हणून आम्ही ते देत नाही आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. आता हे कितपत योग्य आहे, हे सपशेल खोटं आहे. आता हे जे काही बोलते, आता बघा इलेक्शन कमिशन म्हटलं म्हणजे आता जी आधी स्वायत्त संस्था होती, इलेक्शन कमिशन झालं, ओके, संविधान झालं, संविधानाच्या चौकटीत येणारं आपलं राज्यघटनेच्या चौकटीत येणारं न्यायालय झालं, हे सगळ्या स्वायत्त संस्था होत्या आधी. पण आता भाजपचं राज्य आलं आणि ते सगळ्या भाजपच्याच अंडर आलं. मग आता ज्ञानेश्वर महाराजच्या नावावरनं हा जो काही ज्ञानेश आहे, ह्या ज्ञानेशने आता स्वतःची जागा वाचवण्यासाठी, स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी खोटं तर बोलावंच लागणार आहे. आता कुठंतरी खोटं बोलत असताना काहीतरी मर्यादा देखील पाळायला पाहिजे, की आम्ही काय बोलतो आहे, कशा पद्धतीने उत्तर देतो आहे. तुम्ही चीफ आहात, इलेक्शन कमिशनचे चीफ आहात, तुम्ही उत्तर देताना सांगायला पाहिजे होतं की आम्हाला 8 दिवसाचा वेळ द्या, आम्ही ॲनालिसिस करतो आणि ते ॲनालिसिस करून मग आम्ही तुम्हाला याचे सगळे प्रश्नांची उत्तर देतो. पण तसं झालं नाही. गोल 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 असा मोठा गोल केला आणि तो गोल सगळ्या समाजासमोर अतिशय फुटला काय तरी या लोकांना काही नाही बरं का. यांना अतिशय मनाची नाही, जनाची नाही, कसलीही लाज राहिली नाही. स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी हे अशा गोष्टी करतायत. आता देशभक्ती याच्यात किती आहे बघा. देशभक्तीचा जर विषय काढला तर आया बहिणींचे फुटेज आम्ही देऊ शकत नाही, त्यांची इज्जत अब्रू. फक्त देशभक्ती केव्हा जागी होते आपली, जेव्हा भारत पाकिस्तान युद्ध होतं, भारत पाकिस्तान मॅच होते, पाकिस्तानने अमकं केलं आणि मग सीज फायर केलं, हे केलं, तेव्हा देशभक्ती जागे होती. असं नाही. देशभक्ती करायला जर तुम्ही या ना, मीडियासमोर या, मीडियाला सांगा ठीक आहे की असं असं झालं होतं, हे घ्या, आम्हाला जे काही फुटेज होतं हे फुटेज तुम्हाला घ्या, तुम्हाला काय बघायचं आहे, काय करायचं ते करा, ओके. त्याच्यानंतर जे काही तुमच्या अंडर लोक आहेत त्यांना देखील सांगा, त्यांनाही सांगा की नाही, आपण असं करू शकत नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपण द्यायला पाहिजेत. सो याच्यामध्ये ओव्हरऑल जो काही तुमचा हा ज्ञानेश महाराजाचा जो काही म्होरक्या आहे, मेढ्या ज्याला म्हणता, ते बकरींच्या झुंडमध्ये एक राहतो नाही का, मेंढ्यांच्या झुंडमध्ये राहणारा तसा एक मेढ्या आहे, म्होरक्या आहे, हा तो चालवतो आहे सगळ्या गोष्टी. तो सांगतो कसं करायचं, काय किती खोटं बोलायचं. कारण की खोटं बोलण्यामध्ये त्यांची PhD आहे. भलेही ते 4थी फेल असो, पण याच्यामध्ये PhD तर केलीच आहे. आणि ती PhD एवढी मोठी आहे की ती आजपर्यंत जगात कोणालाही जमली नाही. अतिशय देवाचे अवतार असणारे PhD धारक आपले ग्रेट महात्मा मोदी साहेब, हे सगळं ते चालवत आहेत. मग यांना कधीतरी उत्तर देण्यासाठी, प्रत्युत्तर देण्यासाठी आपली बघा इतिहासात आपलं नाव अशा पद्धतीने व्हायला नाही पाहिजे, हे ज्ञानेशला समजायला पाहिजे ना. एक आपले ज्ञानेश्वर महाराज झाले आणि हा एक ज्ञानेश. ह्या ज्ञानेशने आपली इज्जत राखण्यासाठी, भविष्यात आपल्याला समाजामध्ये फिरण्यासाठी, काहीतरी जे काही आयुष्य राहिलं आहे आपलं ते चांगल्या पद्धतीने घालण्यासाठी योग्यरित्या उत्तर देणं गरजेचं होतं, पण ते दिलं नाही. शेवटी काय झालं तर खोट्यावर खोटं. आता जी काही राहुल गांधींनी यात्रा सुरू केली, ती यात्रा प्रचंड मोठ्या वेगाने वाढते आणि एकावर एक असे खूप काही
एव्हिडन्स बाहेर येत आहे आणि त्या एव्हिडन्सच्या जोरावर असं स्पष्ट दिसते की जे काही सरकार बनलं आहे ते हे खोटारडं सरकार आहे. तुम्हाला काय वाटतं खाली कमेंटमध्ये कळवा. आपण नेहमीच अशा पद्धतीने बोलणार आहोत या सरकारविरोधी किंवा जो काही आपल्या हक्कांवर गदा आणणारे त्यांच्या विरोधात आपण बोलणारच आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.